तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यात चक्रीवादळ दाखल झालेलं आहे। आपल्याला आज सकाळपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला चालू झालेला पाहायला मिळतंय। काल रात्री देखील राज्याच्या अनेक ठिकाणी आपल्याला धुवाधार पावसाचं आगमन पाहायला भेटलं। तसेच आज येत्या काही तासांमध्ये आपल्याला पावसाचा जोर आणखी प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळतोय। तर नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस होणार या जिल्ह्यांची नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच पाऊस बंद कधी होणार याबद्दलची देखील सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच बीड, माजलगाव, गेवराई, परळी, तसेच कळंब, लातूर, उदगीर, अहमदपूर या ठिकाणी आपल्याला पावसाचा रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। येत्या काही तासांमध्ये आपल्याला या ठिकाणी भयंकर स्वरूपाची आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघू शकताय, बीड, गेवराई, माजलगाव, पाथरी, सोनपेठ, परळी, गंगाखेड, केज, वडवणी, तसेच आपल्याला कोपरा, कळंब, लातूर, उदगीर, औसा, देगलूर, निजामाबाद या सर्वच ठिकाणी मित्रांनो आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच विदर्भात जर पाहिलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी आपल्याला चक्रीवादळाचा परिणाम सर्वाधिक पाहायला मिळतोय। अतिवृष्टी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपण जसं की बघू शकताय, आपल्याला कोकण पट्ट्यात तर आपल्याला पावसाची संततधार कायमच पाहायला मिळत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। कोल्हापूर, इस्लामपूर, निप्पाणी, रायबाग या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, बारामती, दौंड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पाऊस पाहायला मिळत नव्हता। या ठिकाणी सुद्धा आपल्याला पंढरपूर तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उद्या देखील राज्यात आपल्याला पावसाची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। उद्या आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे सर्वाधिक पावसाचा जोर जाताना पाहायला मिळतोय। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, खामगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या सर्वच ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर उद्या आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला राज्यात 1 ऑगस्ट पासून 2 ऑगस्ट पासून राज्यात सूर्यदर्शन झालेलं पाहायला मिळेल। राज्यातील पावसाचा जोर आपल्याला काहीसा कमी होताना 1 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसं आहे, सध्या पाऊस चालू आहे का जोरदार पाऊस चालू आहे आपल्याला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या भागाचा सविस्तर अंदाज आपण तुम्हाला लगेचच सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या अंदाजाचा रिप्लाय देखील भेटत असतो, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।